नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत। मित्रांनो, राज्यातील या राज्याधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू झालेली आहे आणि त्याबाबतचा जीआर सुद्धा निर्गमित झालेला आहे आणि त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत। त्या मित्रांनो, सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळेल। तर मित्रांनो, दिनांक 28 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार नमूद अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर अथवा रिक्त जागेवर करण्यात आलेली आहे व ज्यांची जाहिरात, भरतीची अथवा नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजे दिनांक 22 डिसेंबर 2023 पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झालेले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशतः निवृत्ती वेतन योजना लागू झाली आहे त्या केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा नियम 1972 2021 लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभागाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्र शासनाच्या सदर निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासन सेवेतील जे अधिकारी कर्मचारी दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आलेले आहेत, तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात अधिसूचना दिनांक 1/11/2005 पूर्वी निर्गमित झालेली आहे, अशा राज्य शासकीय अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वित्त विभागाच्या दिनांक 2/2/2024 रोजीच्या निर्णयानुसार देण्यात आलेला आहे। सदरच्या निर्णयानुसार राज्यातील उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग अंतर्गत निर्णयातील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या सहाय्यक संचालक यांना वित्त विभागाच्या दिनांक 2/2/2024 रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।